हाय हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर गावाकडने आणलेलं आहे कोळीदाचं पीठ. तर त्याचे बनवायचे आहेत शेंगोळी. तर त्यासाठी चवीनुसार घातलेलं आहे मीठ. हे कोळीत भिजून आणि भरडून जात्यावरती आणलेले आहेत. आणि हळद. आता वाटण्यासाठी घेतले लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि चम्मचभर जिरं. तर आता आपण हे सर्व बारीक पेस्ट करून घेऊया मिक्सरला. अशा प्रकारे भरडा करून घेतलेला आहे. तर तो भरडा आता आपण या कोळीदाच्या पिठामध्ये घालणार आहोत आणि अर्धा आपण फोडणीसाठी ठेवणार आहोत. आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून मळून घ्यायचं आहे. जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आता आपण व्यवस्थित मळून घेतलेला आहे. तर आता आपण त्याचे बनवणार आहोत शेंगोळी. तर हाताला तेल लावून घ्यायचं आहे अगोदर अशा प्रकारे. आणि थोडं थोडं पीठ घेऊन असे लांबट हातावरती करायचे आहेत. छानपैकी पातळ पातळ करायचे आहेत, कारण की ते शिजल्यानंतर परत फुगतात. अशा प्रकारे मी तुम्हाला 2-3 बनवून दाखवते. हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व बनवून घेऊया. हे सर्व बनवून झालेले आहेत आणि हे पीठ ठेवलेलं आहे. आपण रश्श्यामध्ये कालून टाकणार आहोत, म्हणजे रस्सा थोडासा घट्टसर होईल त्यासाठी. तर आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे पीठ उरलेलं. आणि आता इकडं ठेवलेलं आहे गॅसवरती पातेलं. त्यामध्ये घालणार आहोत तेल. तेल घातल्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत हे राहिलेला भरडा. यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि जिरा आहे. आणि व्यवस्थित आता परतून घेऊया. हे परतल्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत. आणि हळद पण व्यवस्थित फ्राय करून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. आपल्याला जेवढं रस्सा बनवायचा आहे तितकं पाणी घालायचं आहे. तर मी 3 ग्लास असे पाणी घातलेलं आहे. आणि आता व्यवस्थित मिक्स करून गॅस फास्ट करून उकळी येऊ द्यायची आहे. आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ पण व्यवस्थित मिक्स करूया. आता साईडने उकळी यायला लागलेली आहे. तर छानपैकी उकळी आलेली आहे. आणि आता आपण त्यामध्ये सोडणार आहोत ते बनवलेले कोळीदाचे शेंगोळे. तर हे बघा, अशा प्रकारे एक एक सोडून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सर्व सोडून घेऊया. तर आपले आता सोडून झालेले आहेत. तर आता आपण यावरती झाकण ठेवून 10 मिनटं मीडियम याच्यावरती शिजवून घेणार आहोत. झाकण चेक करून बघूया. तर अर्धवट शिजलेले आहेत. आणि आपण चमच्याने हलवून बघूया. अशा प्रकारे तयार आहेत. तर आता गॅस फास्ट करू. आणि आता ते आपण मिक्स केलेलं पीठ आहे पाण्यामध्ये ते आता घालून घेऊया, म्हणजे थोडासा दाटसरपणा येईल. आणि गॅस फास्ट करून परत झाकण ठेवूया आणि 5 ते 10 मिनटं शिजू देऊया. तर आपले शेंगोळे शिजून तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. तर
चला बाय.